चला म्हणा माझ्यासोबत. वाचन पाठ 4. मराठी बालभारती इयत्ता पहिली यातील वाचन पाठ 4 आपण वाचूया. चला माझ्यासोबत म्हणा. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. चित्रामध्ये आकाश, त्याचबरोबर वारा, पतंग, त्याचबरोबर मुलं मैदानावर खेळत आहेत. त्यांची नावं काय आहेत, कोणी काय केले, या संदर्भामध्ये काही प्रश्न देखील आपण विचारणार आहोत. चला माझ्यासोबत म्हणा. पहिलं वाक्य. आकाश निळे दिसत होते. आकाशाचा रंग कोणता सांगा. बरोबर. जोराचा वारा सुटला होता. वारा कसा सुटला होता रे. बरोबर. जोराचा वारा सुटला होता. मुलांनी पतंग उडवायचे ठरवले. कैवल्याने पतंगाचे सामान आणले. कैवल्याने पतंगाचे सामान आणले. अक्षताने पतंग बनवले. सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले. ॲना पतंग उडवत होती. ॲना पतंग उडवत होती. ज्ञानेशने मांजा धरला होता. आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते. पतंग उडवून मुलांना मजा आली. आता ही पतंग उडवणारी मुलगी कोण आहे. ॲना. पतंग कोण उडवत होती. ॲना. मांजा कोणी धरला होता रे. ज्ञानेशने मांजा धरला होता. पतंगाचे सामान कोणी आणले. कैवल्याने. म्हणा. कैवल्याने पतंगाचे सामान आणले. पतंग कोणी तयार केले सांगा. बनवले कोणी. अक्षताने. मांजा कोणी धरला. ज्ञानेशने. मांजा कोणी धरला. आणि ही मुलगीचं नाव काय. ॲना पतंग उडवत होती. चला माझ्यासोबत पुन्हा म्हणा. आकाश निळे दिसत होते. जोराचा वारा सुटला होता. मुलांनी पतंग उडवायचे ठरवले. चौथं वाक्य. कैवल्याने पतंगाचे सामान आणले. अक्षताने पतंग बनवले. सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले. ॲना पतंग उडवत होती.